महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि तो म्हणजे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? ऐकायला हे अशक्य वाटत असलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी, नेत्यांची अनपेक्षित वक्तव्य आणि गुप्त भेटी यामुळे या चर्चांना अगदी जबरदस्त उधाण आलंय. नेमकं काय शिस्त आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? शिंदे गट आणि ठाकरे गट खरोखर जवळ येतोय की हा केवळ एक राजकीय डाव आहे? पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार. भाजप आणि शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी पडली ती छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीच्यामुळे. बघा, हक्काची जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्यामुळे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे प्रचंड नाराज झाले. इतकंच नाही तर त्यांच्या मुलानं म्हणजे सुनील सत्तार यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आणि महायुतीला आव्हान दिलं. याच नाराजीतून अब्दुल सत्तारांनी एक असं वक्तव्य केलं की ज्यामुळे महायुतीमध्ये भूकंप घडला. मित्र पक्षावर म्हणजेच भाजपवर थेट निशाणा साधत सत्तार असं म्हणाले की शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम मित्र पक्ष करताय. बरं, एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची जाहीर इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे आणि थेट ममता बॅनर्जी यांचं उदाहरण देत मित्र पक्षांना सावध राहण्याचा इशारा सुद्धा दिलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते मोठ्या पक्षासोबत राहताना स्वतःची राजकीय ताकद आणि ओळख मिटून जाईल अशी भीती आता सत्ताधारी पक्षातील मित्र पक्षांना सतावतीये. आता बघा, सत्तारांच्या या विधानाला काही तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावर एक मोठा राजकीय योगायोग आला. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार मुंबईकडे चालले होते तर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिर्डीच्या दिशेने निघालेले होते. पण भर महामार्गावर दोन्ही सुद्धा नेत्यांनी एकमेकांच्या गाड्या थांबवल्या, बघितलं आणि एकमेकांची गळाभेट घेतली आणि काही मिनिटं अगदी चर्चा सुद्धा झाली. राजकारणामध्ये योगायोग काहीच नसतात असं म्हणतात. त्यामुळे या गळाभेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि या चर्चेला आणखी खतपाणी मिळालं. या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य केलं. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सकारात्मकता दाखवताना ते असं म्हणाले की माझ्या एकट्याला दोन्ही शिवसेना एकत्र यावी असं वाटून काय फायदा आहे. दानवे यांच्या या एका वाक्यानं स्पष्ट केलं की दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकत्र येण्याची इच्छा असली, पदाधिकाऱ्यांना एकत्र यावं वाटत असलं तरी अंतिम चावी ही मातोश्री आणि शिंदेंकडे आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व जे ठरवेल तेच होणार आहे. बघा, याच काळात नाशिकमध्ये सुद्धा एक पडद्यामागची घडामोड घडली जी जास्त चर्चेत आली नाही. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी अर्ज केलेले होते. मात्र ऐनवेळी ठाकरे गटानं निवडणुकीतून माघार घेतली. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी यामागे घोडेबाजार होत असल्याचा आरोप केलेला होता. तरी सुद्धा राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबूज सुरू होती. ठाकरे गटानं पडद्यामागून शिंदे गटाच्या उमेदवारांना मदत करण्यासाठीच ही माघार घेतलीये असं बोललं जात होतं आणि त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा आणखी वाढल्या होत्या. आता बघा, एकत्रीकरणाच्या या सगळ्या शक्यतांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र परखड भूमिका मांडली. राऊत यांनी स्पष्ट केलं की शिवसेना एकच आहे, दोन असूच शकत नाही. खरी शिवसेना तीच आहे जिथं उद्धव ठाकरे आहेत. शिंदे गटाला भाजपची शिवसेना म्हणत त्यांनी टोला सुद्धा लगावला आणि असा सुद्धा संदेश दिलाय की ज्यांना भाजपच्या राजकारणाचा वीट आला असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करावी. म्हणजेच ठाकरे गट विलीनीकरणापेक्षा घर वापसीच्या भूमिकेवर जास्त ठामे. थोडक्यात शिंदे गटाला अजूनही मातोश्रीची दारं उघडी आहेत असंच राऊतांचं म्हणणं होतं. सध्या तरी दोन्ही शिवसेना अधिकृतपणे एकत्र येणं कठीण दिसतंय, कारण हा केवळ दोन गटांचा वाद नाहीये तर हा प्रश्न पक्ष नेतृत्वाचा आहे, पक्षाच्या चिन्हाचा आहे आणि राजकीय वर्चस्वाचा आहे, त्यात पक्षाच्या अध्यक्षांचा आहे. पण अब्दुल सत्तारांचं विधान, समृद्धी महामार्गावरची सत्तार आणि दानवेंची गळाभेट आणि नाशिक मधल्या घडामोडी हे सगळे कनेक्शन एकत्र जोडले तर कुठंतरी असं वाटतं की ठाकरे आणि शिंदे गट भविष्यात एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करतायत. तुम्हाला काय वाटतंय? खरोखर ठाकरे आणि शिंदे गट भविष्यामध्ये एकत्र येऊ शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.